बंधू अशोक खरातच्या अश्लील व्हिडिओची ऑनलाईन विक्री सुरू असल्याचा प्रकार उघडकीस आलाय। खरातच्या अश्लील व्हिडिओची 15 ते 20 रुपयांना विक्री झाली। या प्रकरणामध्ये सायबर विभागातर्फे गुन्हा दाखल झालाय। दुसरीकडे खरात प्रकरणामध्ये तक्रारींचा आकडा वाढलाय। तसंच शिर्डी पोलीस बंधू खरातचा ताबा मागणार आहे। बंधू अशोक खरातच्या अश्लील व्हिडिओची ऑनलाईन विक्री सुरू असल्याचा प्रकार समोर आलाय। खरातच्या अश्लील व्हिडिओची 15 ते 20 रुपयांना विक्री करण्यात आली आहे। खरातच्या व्हिडिओ विक्री प्रकरणी सायबर विभागातर्फे गुन्हा दाखल करण्यात आलाय। सोशल मीडियाच्या माध्यमातून 15 ते 17 व्हिडिओ विकल्याचं प्रकरणही समोर आलंय। भोंदूबाबा खरात प्रकरणामध्ये तक्रारींचा आकडा वाढलाय। आणखी 11 महिलांनी पुढे येत लैंगिक शोषणाचे आरोप केलेत। आतापर्यंत पीडित महिलांच्या एकूण 19 तक्रारी आल्यात। ऊर्जा, पूजा आणि शरीर शांतीच्या नावाखाली शोषण केल्याचा खरातवर आरोप आहे। भोंदू खरात विरोधात आतापर्यंत 12 गुन्हे दाखल झालेत। भोंदू खरातच्या नावावर तब्बल 100 मालमत्ता असून जवळपास 200 कोटीहून अधिक किंमत असल्याची माहिती समोर आली आहे। कुटुंबियांच्या नावावरही 70हून अधिक प्रॉपर्टी असल्याचे मोठे खुलासे तपासातून समोर आलेत। खरातनं दैवी शक्तीच्या नावाखाली भीती दाखवून जमिनी मिळवल्याचा आरोप आहे। खरातच्या 35 मालमत्तांची कागदपत्र ईडीच्या हाती लागली असून आर्थिक तपास वेगात सुरू आहे। शिर्डी पोलीस भोंदू खरातचा ताबा मागणार आहेत। शिर्डी पोलीस आज राहता न्यायालयामध्ये अर्ज दाखल करणार आहेत। शिर्डी जमीन प्रकरणामध्ये अशोक खरात मुख्य आरोपी आहे। या प्रकरणातील 2 आरोपी आधीच अटकेत आहेत, तर कल्पना खरात फरार आहे। जमीन व्यवहार आणि बनावट खाती चौकशीसाठी शिर्डी पोलीस ताबा मागणार आहेत। तर बंधू खरातला दुसऱ्या गुन्ह्यामध्ये 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली। न्यायालयानं खरातच्या तिसऱ्या गुन्ह्यामध्ये दाखल केलेला एसआयटीचा अर्ज मंजूर केला आहे। उद्या तिसऱ्या गुन्ह्यासंदर्भात सुनावणी होणार आहे। नाशिकमधील भोंदूबाबा खरातला जिल्हा सत्र न्यायालयाने 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे। आरोपी अशोक खरातला दुसऱ्या गुन्ह्यामध्ये न्यायालयीन कोठडी मिळाल्यानं आरोपीला सेंट्रल जेलमध्ये दाखल केलं जाणार आहे। तर न्यायालयानं खरातच्या तिसऱ्या गुन्ह्यामध्ये दाखल केलेला एसआयटीचा अर्ज मंजूर केलाय। उद्या तिसऱ्या गुन्ह्याबाबत सुनावणी होणार आहे। तिसऱ्या गुन्ह्यात पोलीस कोठडीसाठी एसआयटी युक्तिवाद करणार आहे। 75/26 मध्ये जो गुन्हा आरोपी विरुद्ध दुसरा गुन्हा होता, त्यामध्ये त्याचा पोलीस कस्टडीचा रिमांड राखीव 15 दिवसाचा एमसीआर त्यांनी मागितलेला आहे, राखीव ठेवला आहे पोलीस कस्टडी, आणि त्याला 76/26 मध्ये वर्ग करण्यात आलं। त्याचं पोलीस कस्टडीचा रिमांड उद्या देण्यात येईल। थँक्यू व्हेरी मच। अर्ज मंजूर झाला? हो, अर्ज मंजूर झाला। आज कोर्टात काय झालं यावर एक नजर टाकूया। भोंदू खरातला व्हीसीद्वारे कोर्टात हजर केलं। न्यायमूर्ती श्रीमती BN इचपुराणींच्या कोर्टात सुनावणी झाली। तुझं नाव काय? न्यायाधीशांनी आरोपीला नाव विचारलं। कोर्टात खरातनं दोन्ही हात जोडून आपलं नाव सांगितलं। आरोपीला दुसऱ्या गुन्ह्यामध्ये 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे। उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेट घेतली। सुनेत्रा पवार यांच्यासोबत पार्थ पवार हे देखील उपस्थित होते। बारामती पोटनिवडणुकीच्या रणनीतीवर चर्चा झाल्याची माहिती मिळते। राज्यातील इतर राजकीय आणि संघटनात्मक मुद्द्यांवर देखील चर्चा झाल्याची माहिती सूत्रांकडून मिळते। बारामती पोटनिवडणुकीमध्ये भाजप मोठा भाऊ म्हणून पाठीशी खंबीरपणे उभा राहील। सुनेत्रा पवारांना निवडून आणण्यासाठी भाजप आवश्यक ती सर्व मदत करेल। सुनेत्रा पवार आणि पार्थ पवारांच्या भेटीमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी हा शब्द दिलाय। बारामती पोटनिवडणुकीचा अर्ज दाखल केल्यानंतर सुनेत्रा पवारांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेट घेतली। मुख्यमंत्री बारामती निवडणुकीमध्ये एवढा आग्रह करतायत, तेवढा दादांच्या अपघाताच्या तपासातही करावा, असं हर्षवर्धन सपकाळ यांनी म्हटलंय। बारामती पोटनिवडणुकीमधील उमेदवारी अर्ज मागे घेण्यासंदर्भात भाजपच्या कोणत्याही नेत्यांनी काँग्रेस पक्षाशी अद्याप संपर्क साधलेला नाही, असं सपकाळांनी म्हटलंय। आमची ही लढाई लोकशाहीच्या अनुषंगाने आहे आणि या सर्व निवडणुकीच्या अनुषंगाने एवढा आग्रह हे मुख्यमंत्री महोदय धरताना दिसतात आहे। त्यांना मला सांगायचंय की एवढा आग्रह आणि एवढं लक्ष जर आपण अजित पवार साहेबांच्या अपघाताला घातपात आहे का अपघात आहे या संदर्भात जर दिलं असतं, तिथला ब्लॅक बॉक्स का मिळत नाही या अनुषंगाने चौकशी केली असती तर अधिक बरं झालं असतं। आमच्या उमेदवारांनी बारामतीच्या उमेदवारांची भूमिका घेतली आहे, ती पक्षाची भूमिका आहे। जर ते त्या ठिकाणी गुन्हा नोंदवत असतील तर जरूर आम्ही आमच्या एकंदरीत मागणीचा पुनर्विचार करू।
समरजित घाटगे यांनी भाजपमध्ये घर वापसी केली आहे. चंद्रकांत पाटील, रवींद्र चव्हाणांच्या उपस्थितीमध्ये त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. फडणवीस माझ्यासाठी थोरल्या भावासारखे आहेत असं समरजित घाटगेंनी म्हटलं. सगळे प्रयोग झालेत, आता कोणत्याही प्रयोगाला स्कोप नाही असं घाटगे म्हणाले. विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर शरद पवारांच्या राष्ट्रवादीत गेलेल्या कोल्हापुरातील समरजित सिंह घाटगेंची पुन्हा भाजपात घरवापसी झाली आहे. मुंबईत भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण, मंत्री चंद्रकांत पाटील आणि खासदार धनंजय महाडिकांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश पार पडला. घाटगेंच्या भाजपमधील प्रवेशामुळे कागलमधील राजकीय समीकरणं बदलण्याची शक्यता आहे. कागलमधील अनेक कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांचाही यावेळी भाजपात पक्षप्रवेश झालाय. या पक्षप्रवेशावेळी समरजित सिंह घाटगेंनी मुख्यमंत्री फडणवीसांचा उल्लेख थोरले भाऊ म्हणून केला. एक काळानंतर परत मुख्य प्रवाहामध्ये आणि पक्षामध्ये याची एक संधी मिळते की राज्याचे मुख्यमंत्री माननीय देवेंद्र फडणवीस साहेब माझ्यासाठी थोरल्या भावासारखे आहेत. डिसेंबरला मागच्या वर्षी आदरणीय पवार साहेबांना माझी सिल्वर ओक भेट झाली. त्यांनी मला शुभेच्छाही दिल्या आणि त्यांच्याशी चर्चा करून आणि सांगून मी केलंय. पुन्हा एकदा राजे समरजितजी, मी त्यांचं भारतीय जनता पार्टी पक्षामध्ये त्यांच्या सर्व सहकाऱ्यांबरोबर स्वागत करतो. मागे काय झालं हे आपण सर्वांनी विसरणं हे अत्यंत गरजेचं आहे. विरोधकांनी समरजित सिंह घाटगेंच्या भाजप प्रवेशावरनं टीका केली. ते भाजपचेच होते, फक्त तिकिटीच्यासाठी आमच्याकडे आले होते. तिकीट मिळाली, लढले आणि परत ते भाजपवासी झालेले आहेत. त्यामुळे काही वेगळं काय केलेलं नाही. भाजपची गाडी एवढी भरलेली आहे, कोण खिडकीला लोका लागले, कोणाचं काय होणार आहे कळत नाही. कारण की आता काय चाललंय, भाजपमध्ये 70 सीट विधानसभेला वाढणार आहेत. 500 जणांना आश्वासनं मिळणार आहेत की या 70 मध्ये तुम्हाला सुद्धा आम्ही तिकीट देतो. तशी अवस्था आहे. येणाऱ्या प्रत्येकाला डिलिमिटेशनची स्वप्न त्या ठिकाणी दाखवली जात आहेत, बाकी काही नाही. 2024 मध्ये विधानसभा निवडणुकीच्या वेळी महायुतीच्या जागा वाटपात कागलची जागा अजित पवारांच्या राष्ट्रवादीला सुटली होती. त्यामुळे समरजित घाटगेंनी शरद पवारांच्या राष्ट्रवादीत पक्षप्रवेश केला होता. घाटगेंनी कागलमधनं मुश्रीफांविरोधात विधानसभेची निवडणूक लढवली होती. मात्र या निवडणुकीत घाटगे यांना मुश्रीफ यांच्याकडनं पराभव पत्करावा लागला होता. पुण्यातील लव्ह जिहाद आणि लँड जिहादच्या विरोधातील रॅली पोलिसांनी अडवली होती. सासवडच्या बोबदेव घाटामध्ये पोलिसांनी रॅली अडवली. सासवड ते कोंढवा असं हिंदू जन आक्रोश मोर्चा आणि रॅलीचं आयोजन करण्यात आलं होतं. भाजप आमदार गोपीचंद पडळकर यामध्ये सहभागी झाले होते. पुरंदरमध्ये हिंदू जन आक्रोश मोर्चाचं आयोजन करण्यात आलं. बोबदेव घाटातील दहशत, भिवरी ग्रामस्थांवरील खोटे गुन्हे आणि पुरंदर विमानतळ परिसरात होणाऱ्या लँड जिहाद विरोधात एल्गार पुकारण्यात आला. भिवरी गावात बोबदेव घाटात येऊन दहशत निर्माण करणाऱ्या कोंढव्यातील टोळ्यांवर कडक कारवाई करावी अशी मागणी या मोर्चातून करण्यात आली आहे. गोपीचंद पडळकर आणि संजय जगताप सहभागी असलेला हा मोर्चा पोलिसांनी बोबदेव घाटात अडवला. मोर्चाच्या पार्श्वभूमीवर मोर्चाच्या मार्गावर मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला. बघा, पोलिसांनी आमचा मोर्चा इथं घाटामध्ये अडवला आहे आणि आमच्या काय मागण्या आहेत माननीय संजय जगताप साहेबांच्या नेतृत्वात आम्ही या मागण्या ज्या मांडल्या त्या मागण्या पोलिसांनी मान्य केल्या. एफआयआर दाखल केलेली आहे. भिवरी गावातील जे आमचे सहकारी आहेत ज्यांच्यावरती चुकीची एफआयआर झाली होती त्यात मदत करण्याची भूमिका पोलीस प्रशासनानं मांडलेली आहे. या घाटामध्ये सीसीटीव्ही बसवण्याची गरज आहे, तर ते तात्काळ आता कारवाई करतील आणि 24 तास पोलिसांचं पेट्रोलिंग या परिसरामध्ये होणार आहे. आणि इथं एक पोलीस चौकी असावी घाटावरती, त्याची शिफारस करून ती चौकी मंजूर करून इथं पोलीस चौकी केली जाईल हे पण त्यांनी मान्य केलेलं आहे. भिवरी गाव बोबदेव घाटात काही टोळक्यांकडून दहशत निर्माण करण्यात येते. प्रस्तावित आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या पार्श्वभूमीवर तालुक्यातील जमिनींना सोन्याचा भाव आलाय. विशिष्ट समाजाकडून मोठ्या प्रमाणात जमीन खरेदी केली जात असल्याचा आरोप आहे. तथाकथित लँड जिहादला लगाम लावावा अशी मागणी मोर्चातून करण्यात येते. काही ग्रामस्थांवरच दाखल केलेले खोटे गुन्हे मागे घेण्याची मागणी करण्यात आली आहे. सासवडच्या शिवतीर्थावरून सुरू झालेला हा मोर्चा भिवरी बोबदेव घाट मार्गे कोंढव्यातील खडी मशीन चौकापर्यंत काढला जाणार आहे.
हिंगोलीमधला 72 कोटींचा पूल थेट शेतामध्ये संपतो अशी घटना समोर आली. पूल जिथे संपतो त्याच्या पुढे जमिनीचा अधिग्रहणच झालेला नाही. नेमकं काय घडलंय ते आपण पाहूया. हिंगोलीतला हा पूल तयार असला तरी पूल जिथं संपतो तिथं शेती आहे. सरकारनं 72 कोटीहून अधिक पैसा खर्च करून हा पूल उभा केला. मात्र पूल जिथे संपतो त्या पुढच्या जमीन अधिग्रहणाची प्रक्रिया पूर्ण झालेली नाहीये. 2022ला पुलाचं काम सुरू झालं. पूल पूर्ण होऊन अनेक महिने लोटले. मात्र पुलाचा शेवट थेट शेतातच होत असल्यामुळे एकही वाहन या पुलावरून जात नाहीये. परभणी हिंगोली जिल्ह्याच्या सीमेवर पूर्णा नदीपात्रात जुना पूल खराब झाला. त्यावर वर्षभर अनेक अपघात घडले. एकदा महामंडळाची बसही कलंडली. त्यामुळे सरकारने 4 वर्षापूर्वी या पुलाचं काम सुरू केलं. आता फक्त पूलच उभा आहे, मात्र त्यावरून कसलीही वाहतूक होत नाही. ठाणे कोपरी ब्रिजवर काम सुरू असताना क्रेनचा अपघात झाला. कोपरी उड्डाण पुलावर हायड्रोलिक क्रेन कोसळल्याची माहिती आहे. ठाण्याहून मुंबईच्या दिशेनं मोठी वाहतूक कोंडी त्यामुळे झाली आहे. कोपरी उड्डाण पुलावर साकेत उन्नत मार्गाचं काम सुरू असतानाच हा अपघात घडलाय. ठाणे कोपरी ब्रिजवर हा क्रेनचा अपघात झालेला आहे. हायड्रोलिक क्रेन या ठिकाणी कोसळली, त्यामुळे फक्त एका लेनवरून वाहतूक जी आहे ती सुरू आहे. थेट दृश्य आपण या ठिकाणी पाहतोय आणि आता संध्याकाळची वेळ आहे, त्यामुळे ट्रॅफिक या भागामध्ये आणखी मोठं होण्याची शक्यता. नामांकित बहुराष्ट्रीय कंपनीमध्ये महिलांवर विनयभंग झालेला आहे. 5 आरोपींना 2 दिवसांची पोलीस कोठडी या प्रकरणामध्ये देण्यात आली आहे. या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन SIT पथक स्थापन करण्यात आलेलं आहे. विनयभंग आणि अत्याचार प्रकरणामध्ये 6 आरोपींना अटक करण्यात आली आहे आणि आतापर्यंत या सगळ्या प्रकरणात 9 गुन्हे दाखल झाले. दरम्यान या प्रकरणामधील आणखी पीडित महिलांना तक्रार दाखल करण्याचं आवाहन करण्यात आलंय.